बातमीचे प्रायोजक आहेत निसर्गरम्य वातावरणातील हॉटेल कुसुम पॅलेस। शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम व्यवस्था, स्वतंत्र किचन, फॅमिली व्यवस्था, प्रशस्त पार्किंग आणि वाढदिवस व विविध कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची सुविधा, स्वादिष्ट जेवण, सुंदर वातावरण आणि उत्तम व्यवस्था। पत्ता मालेगाव देवळा रोड, धोबीघाट, मेशी, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। प्रोप्रायटर संजयजी अशोक कापसे व आबा निकम। संपर्क 9975 14 9205। संपर्क क्रमांक 89 99 50 87 99। चाळीसगाव नाशिक पाचोरा मार्गावरील चाळीसगाव चौफुलीजवळ पिंपळगाव बसवंत आगाराच्या एसटी बसची आणि आयशर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून मृतांमध्ये 2 महिलांचा समावेश असल्याचे समजते। मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव बसवंत डेपोची एसटी बस नाशिक पाचोरा प्रवाशांना घेऊन मार्गावरून जात असताना चाळीसगाव चौफुलीजवळ समोरून येणाऱ्या आयशर वाहनाशी तिची जोरदार धडक झाली। दोन्ही वाहनांची धडक एवढी भीषण होती की वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। नागरिकांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले। त्यानंतर पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढण्याचे काम केले। जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मृतांमध्ये 2 महिलांचा समावेश असल्याचे समजते। मृत आणि जखमींची अधिकृत ओळख तसेच जखमींची नेमकी संख्या पोलिसांकडून तपासानंतर स्पष्ट होणार आहे। एसटी बस आणि आयशरची समोरासमोर धडक झाल्याने अपघातस्थळी मोठी गर्दी झाली। काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाल्याची माहिती आहे। नागरिकांच्या मदतीने जखमींना वाहनांमधून बाहेर काढण्यात आले। दोन्ही वाहने नेमकी कोणत्या कारणामुळे एकमेकांवर आदळली याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही। चालकाचे नियंत्रण सुटले होते का, वेगाचा परिणाम झाला का किंवा रस्त्यावरील अन्य परिस्थितीमुळे हा अपघात झाला का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे। या घटनेमुळे चाळीसगाव चौफुली परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघातग्रस्त कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अपघातातील मृतांची नावे, जखमींची संख्या आणि घटनेचे अधिकृत कारण पोलिसांकडून मिळाल्यानंतर बातमीमध्ये पुढील तपशील जोडण्यात येणार आहेत। वृत्तसंकलन रफिक सय्यद।